सुजय विखे यांची सभा सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभा बंद पाडली आहे। मुलाच्या सभेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ आई शालिनीताई विखे यांनी आंदोलन केलंय। शालिनीताई विखे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्ता अडवत ठिय्या आंदोलन केलं। सभा आटपून जाणाऱ्या सुजय विखे यांच्या ताफ्यामधील कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्यात। चिखली गावाच्या जवळ वाहनं अडवत तोडफोड करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावामध्ये सुजय विखेंच्या सभेमध्ये भाजपचे वसंतराव देशमुख यांनी थोरात यांच्या मुलीवरती वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। भाजपच्या कार्यकर्त्यांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विखे पाटलांच्या लोणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। राहता तालुक्यातील लोणी इथे जोरदार घोषणाबाजी करत लोणी संगमनेर रस्त्या अडवत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आता काय जो प्रकार झालाय कालचा त्याच्यात काय प्रतिक्रिया? खरं तर वास्तविक पाहता सुजय विखे पाटलांच्या ज्या संगमनेर तालुक्यामध्ये ज्या 4-5 सभा झाल्या, ह्या सभा सर्व विकासाच्या मुद्द्यावर संगमनेर तालुक्यामध्ये झालेल्या होत्या आणि लोकांच्या आग्रहास्तव सुजय विखे पाटलांनी तिकडे सभा घेतलेल्या होत्या आणि ज्या मुलांनी सभा घ्यायला तिथल्या तरुण युवकांनी जे काही मार्गदर्शन केलेलं होतं, त्यांनी जे काही संगमनेर तालुक्यातले जे 26-27 गावं आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये जोडले गेले, त्या गावातला पूर्वीचा इतिहास आणि आत्ता केलेल्या कामांचा कायापालट निश्चितच हे तरुण मुलं बघतात। मग ते प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या ह्या गावामध्ये चांगला कायापालट झालं पाहिजे, MIDC आणले पाहिजे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना उद्योगधंदे मिळाले पाहिजे आणि हे करत असताना त्यांनी एक चांगला तरुण युवक म्हणून खासदार सुजय विखे पाटलांकडे विकासाची दृष्टी आहे आणि ते चांगल्या पद्धतीने आपल्या भागामध्ये काम करू शकतात, ह्या दृष्टीने त्या सर्वांची इच्छा असल्यामुळे खासदार सुजय विखे पाटलांनी तिकडे ज्या सभा घेतल्या, या सभा घेत असताना कालची धांदरफळची त्याची 4थी सभा होती। या सभेमध्ये संगमनेरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय वसंतराव पाटील देशमुख यांच्याकडनं एक चुकीचा शब्द बोलला गेला आणि हा शब्द बोलला गेल्यामुळे त्याच ठिकाणी खासदार सुजय विखे पाटलांना महत्त्वाचा फोन आल्यामुळे ते खाली उतरले होते। ते काय बोलले त्याच्या लक्षात आलं नाही, परंतु त्याही वेळेस त्याला दुसऱ्या कार्यक्रमाची घाई असल्यामुळे त्यांनी पटकन सभा आटोपती घ्या म्हणून सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर कळालं ही गडबड जेव्हा झाली तेव्हा नेमकी काय बोलले बा, त्यांनी याचंही घेतल्यानंतर तेव्हाच निषेध व्यक्त केलेला आहे। परंतु हा निषेध जरी व्यक्त केला तरी तिथली गर्दी बघता हे त्याच्या सभेला प्रतिसाद मिळाला। हा प्रतिसाद जेव्हा मिळत होता, हा पूर्वनियोजित जीवघेणा कट खासदार सुजय विखे पाटलांवर रचलेला होता, कारण ज्या अर्थी गाड्यांमध्ये दगडं काठ्या सापडल्या गेल्या आणि ही CCTVमध्ये फुटेजमध्ये जेव्हा पोलिसांनी पकडलं, त्याचं निश्चितच जे काही पुढचं कार्य होईलच, परंतु हा पूर्वनियोजित कट होता। हा काही असं हे नव्हतं, सुजयला जो प्रतिसाद मिळत होता त्या प्रतिसादाला पाहून हे सर्व कार्यक्रम त्यांनी घडून आणलेला आहे। वसंतराव देशमुख जे शब्द बोलले त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केलेला आहे, परंतु जाळपोळ करण्यापेक्षा, मुलांना मारहाण करण्यापेक्षा पोलीस तिथं होते, पोलिसांनी कारवाई केली असती ना। म्हणजे जे मुलं एकदम कष्टाळू असतात, चांगले विचार ऐकायला येत असतात, अशा पोरांना हल्ला घेणं, मारहाण करणं। आज 2-3 मुलं आमच्या तरी ॲडमिट आहे हॉस्पिटलला, गाड्यांच्या काचा फोडल्या। आज एक शेतकऱ्याच्या मुलाला गाडी घ्यायची म्हटलं तर तो कर्ज काढतो, गाड्या जाळून तोडफोड करून याच्यामध्ये काही बदल होत नाही। शेवटी आपण जी संस्कृती शिदोर घेऊन आलेली आहे, विचाराच्या ज्यावर राजकारण झालं पाहिजे, एवढंच मी आपल्याला सांगते। ताई, जे विकासाच्या मुद्द्याचं राजकारण सोडून वैयक्तिक टीका टिप्पणीवर जे राजकारण चाललंय, काय वाटतंय तुम्हाला? वैयक्तिक पद्धतीवर कोणीही राजकारण केलं नाही पाहिजे। राजकारण करायचं तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर राजकारण केलं पाहिजे। काल सुजय विखे पाटलांना त्यांनी जे डोक्याचा प्रश्न तुम्ही मला विचारलं ते डोक्यावर पडलेलं आहे। कोणी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नसतो, प्रत्येकाच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते घडत असतं। जरी पडलेलं असतं हे जरी ते लोक म्हणत असतील तर मी माझा मुलगा पडलेला आहे हे मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये हे म्हणू शकणार नाही। आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, माझ्या दृष्टीने ते कार्य फार महत्त्वाचं आहे। यश अपयश ठरलेलं असतं, परंतु आपण जे कष्ट करतो, लोकांमध्ये जे काही लोकांचं प्रेम आपण संपादन केलेलं आहे आणि खासदार सुजय विखे पाटीलसुद्धा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांची इच्छा होती की माझ्यासारखे जे जीवाभावाला जीव देणारे जे कार्यकर्ते आहे यांची फार इच्छा आहे की तिकडच्या भागात विकास झाला पाहिजे, म्हणून तू उभं राहा, म्हणून खासदार सुजय विखे पाटील तो उभं राहिलेला आहे। खरं तर वास्तविक पाहता एक न्यूरोसर्जन म्हणून 12 वर्ष त्यांनी मेडिकलमध्ये जे कार्य केलेलं आहे, दररोजचे त्याला 10 ते 15 लाख रुपये त्याला आरामशीर ऑपरेशनचे येत होते, परंतु ती एक समस्या ही एक समस्या यांनी विचार करून
त्यांनी हे लोकांमध्ये सहभाग घेऊन लोकांना विकासाचे कामं जे करण्याची कसे केले पाहिजे, काय केले पाहिजे, हे तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत. म्हणून अशा पद्धतीने जे काम करत असताना सुद्धा ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे असे लोक जर वैयक्तिक पद्धतीने टीका करणार असेल, हे कदापि आपण सहन न केलं पाहिजे. एकंदरीत संगमनेरमध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळत होता त्या विरोधात हातकट आहे असं वाटतं? मला तर वैयक्तिक तसंच वाटतं. हा जाणूनबुजून झालेला कट आहे, हा पूर्वनियोजित कट आहे. कारण अशा काठ्या बिठ्या गाडीत कधी सापडत नाही. बरेच त्यांच्याकडे काय काय सापडलं. आमच्या महिला भगिनी गाडीत बसलेल्या असताना सुद्धा जी काही मारहाण केली, जाळपोळ केली, ही कदापि आम्ही सहन करणार नाही. दोघं उच्च शिक्षित डॉक्टर आहे, तर दोघांना काय सल्ला देणार तुम्ही? दोघांना मी एवढंच सल्ला देते की आपण ज्या घराण्यामधून आलेलो आहोत, चांगल्या पद्धतीने आपण त्या संस्काराच्या विकासाच्या कामावर आपण बोललं पाहिजे. कोणतीही पातळी सोडून आपण बोलू नये. परंतु ज्या पद्धतीने सुजयने भाषण केलेले आहेत त्याच्या भाषणामध्ये मला कुठेही काही असं वाटत नाही की तो त्याची पातळी सोडून बोललेला आहे. परंतु डोक्यावर पडला हे बोलला, ही त्यांची जी संस्काराची म्हणजे पद्धत आहे, हे संस्कार कसे आहेत यांनी त्यांचा विचार करावा. आत्तापर्यंत आमदार साहेबांबद्दल, खासदार सुजय पाटलांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी मतदारसंघात भाषणे केलेली आहेत. शेवटी हे बोलत असताना मी आता सांगितलं तुम्हाला का टायगर अभी जिंदा हे जे म्हणतो तो सुद्धा एका वाघिणीचंच दूध पिलेलं आहे, मेलेल्याचं दूध नाही पिलेलं. तो शेवटी सहन करण्याला काहीतरी अंत असतो ना. चल. दरम्यान देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही कालही निषेध केला होता आणि आजही निषेध करत आहोत. देशमुखांना भाषणासाठी कोणीही उठवलं नव्हतं. अनेकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी वक्तव्य केलं तो बाजूलाच राहिला. माझं भाषण संपल्यानंतर 15 मिनिटांमध्ये माझ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरती दगडफेक करण्यात आली. महिला कार्यकर्त्यांना बाहेर खेचण्यात आलं. हा संपूर्णपणे नियोजित कट मला मारण्यासाठी करण्यात आला होता. माझ्यावरचा हल्ला कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावरती घेतलाय. संगमनेरचं खरं चित्र या महाराष्ट्राच्या पुढे आलंय. गाड्या जाळण्याचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे. पोलीस प्रशासन, निवडणूक आयोग काय करतंय हे आम्हाला पाहायचंय, असं यावेळी सुजय विखे यांनी म्हटलंय. दादा मी तुम्हाला पद्धतीनं दांडेपळच्या सभेनंतर जे एक वक्तव्य झालं त्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया आपली काय? दांडेपळ सभेमध्ये झालेलं वक्तव्य हे पूर्णपणे निषेधार्थ आहे. याचा निषेध महायुतीच्या वतीने आम्ही काल रात्रीही केला, आजही करतो. यामध्ये ते जे व्यक्ती आहेत ते त्या भागातले असल्या कारणाने त्यांना आपण व्यासपीठावर बोलवलं होतं. ते कुठल्या महायुतीच्या घटक पक्षाचे नाहीत, ते स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधातले एक कार्यकर्ते होते जे स्थानिक असल्या कारणाने आमच्या स्टेजवर आले. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं. ते स्वतःहून भाषणाला उठले. त्यांना भाषण करताना अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. तुम्ही व्हिडिओ फुटेज पाहू शकतात. आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी असं वाक्य वापरलं गेलं जे कदाचित वापरलं गेलं नव्हतं पाहिजे आणि ती घटना घडून गेली. पण कोणीही आमच्या महायुतीच्या वतीने अशा प्रकारच्या खालच्या पातळीची टीका त्या ठिकाणी स्वीकार करत नाही. आम्ही स्वतः पोलीस प्रशासनाला विचारलं की त्या ठिकाणी जर गुन्हा दाखल झाला असेल तर तुम्ही योग्य ती कारवाई करा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पोलीस प्रशासनाच्या बरोबर आहोत, यामध्ये कुठलीही शंका नाही. आता ती प्रक्रिया घडल्यानंतर जेव्हा ते वक्तव्य केलं गेलं, ज्यांनी वक्तव्य केलं तो बाजूलाच राहिला. पण 15 मिनिटामध्ये घड्याळात मोजून त्यांचं भाषण संपलं. माझं भाषण 15 मिनिटाचं झालं. 15 मिनिटामध्ये जेवढे त्या गावातून निघणारे एक्झिट पॉईंट होते, जे संगमनेरच्या इतर गावांमध्ये जात असतील किंवा माझा जाण्याचा जो रस्ता होता, त्या ठिकाणी 100-150चा मॉब प्रत्येक ठिकाणी आला. पेट्रोल घेऊन, रॉकेल घेऊन, दगडं घेऊन त्या ठिकाणी गाड्या फोडल्या गेल्या, गाड्या जाळल्या गेल्या, गाडीतून महिला बाहेर खेचण्यात आल्या. अशा प्रकारे पूर्वनियोजित कटाने आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विश्लेषण करून पाहिलं तर याच्यामध्ये स्पष्ट होतं की हा पूर्ण कट हा मला मारण्यासाठी केला गेलेला होता. त्या ठिकाणी माझं एवढंच नशीब आहे की मी जेव्हा सभेतून निघत होतो तर मला त्यांच्या यंत्रणेतून एक फोन आला. कदाचित तो माझ्यावर प्रेम करणार असेल की तो म्हणत दादा हे असं करणार आहेत, तुम्ही या रस्त्याने येऊ नका,
तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा. आणि मग मी माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही एक दुसऱ्या रस्त्याने जाऊन आलो. पण तोपर्यंतच्या गाड्या आमच्या अगोदर निघाल्या होत्या. ही खबर येण्यापूर्वी ते दुर्दैवाने या सगळ्याच्यापासून वाचू शकले नाहीत. माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर घेतला. आणि वक्तव्य करण्याचं तुम्ही काही करा, अटक करा, पुढची कारवाई करा, आमचं काही म्हणणं नाही. पण सर्वसामान्य गोरगरीब महिलांना तुम्ही गाडीतून बाहेर ओढतात. रात्री एवढा ठिकाणा तमाशा, त्या ठिकाणी सगळ्यांना मारलं गेलं. हे संगमनेरचं खरंच चित्र आज महाराष्ट्रापुढं आलेलं आहे. या बाबतीत कुठलीही शंका नाही. आणि मी जसं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाकडं हे पत्र आज देणार आहोत किंवा उद्या आम्ही लीगल ॲडवाईस घेऊन देणार आहोत की हे गाडी जाळत असताना स्थानिक आमदारांचे भाऊ, त्या ठिकाणी असलेले त्यांचे PA, तिथं असलेले जिल्हा परिषदेचे सर्व माजी सदस्य, हे सगळे व्हिडिओ फुटेजमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे संगमनेर विधानसभेची निवडणूक ही यापुढे कशी होईल या संदर्भात निवडणूक आयोगाने अशा दहशतीच्या वातावरणामध्ये निवडणूक होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांचं मार्गदर्शन मागवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. डॉक्टर सुजय विखे पाटील तुम आगे बढ़ो. आमदार राधाकृष्ण विखे पाटील. काल जर पाहिलं तर आक्षेपार्ह विधान यावरून गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं. मात्र आज पहाटे ज्यावेळेस गुन्हे दाखल झाले तर वेगवेगळ्या 4 प्रकारचे वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवर झाले. यामागे तुम्ही कसं पाहता, काय? नाही, आता मला त्याची माहिती नाही, कारण की तुम्ही म्हटले पहाटे 4 वाजता झालेले गुन्हे आहेत. तर ते काय झालेत याचा मी अजून आढावाच घेतलेला नाही. कारण की माझा 3 वाजेपर्यंत माझा प्रत्येक कार्यकर्ता सुखरूप घरी पोहोचला की नाही हे मला फोनवर त्यांच्याशी ते महत्त्वाचं होतं. तिथं काय चालू आहे यापेक्षा माझा माणूस कोणी, शेवटी रात्री 2 वाजता 3 लोक जे मुलं उसात गेलेले होते लपून, त्यांना बाहेरून काढून मी एक दुसरी माझ्या कार्यकर्त्याची गाडी पाठवून त्यांना घरी सुखरूप पोहोचवलं. माझे कार्यकर्ते घरी सुखरूप पोहोचल्यानंतर मग आज आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे की कोणामध्ये गुन्हा दाखल झाला, कसं झालं. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी रात्री यांचे कार्यकर्ते जाऊन, सगळे दारू पिलेले लोक, सगळे मद्यपान केलेले लोक यांनी त्या ठिकाणी लोकांच्या आमच्या शोधायचा प्रयत्न केला. ही खबर पण मला अगोदरच मिळाली की कोणाच्या घरी जाऊन कोणाला मारणार होते. मी त्यांना फोन लावून सांगितलं, हा संदीप इथं आहे, त्याच्या घरी मारायला 3 गाड्या गेल्या. मी संदीपला फोन लावला की मला टिप मिळाली आहे, तू तिथून निघ. मग त्याला दुसरीकडे मी मुक्कामाला ठेवलं. पण आज संगमनेरचा खरा चेहरा या महाराष्ट्रापुढे आला की जे नेतृत्व त्या तालुक्याचं करतंय, जे स्वतःला काय वेगळं महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत होते, ते आज काय आहेत हे महाराष्ट्राला कळाले. या निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे. या सगळ्या प्रकरणानंतर तुमची संकल्प सभा जी आहेत त्या सुरू राहणार आहेत कसं? हो, आम्हाला काय त्याच्यामध्ये आम्ही काय कुठं पाप केलं नाही. जनतेचा आवाज आमचा उठवत राहणार. पण त्या अगोदर माझी संकल्प सभा होण्यापूर्वी जे आरोपी आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. या संदर्भात माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आल्यानंतर आम्ही आमचा पुढचा निर्णय देणार आहोत. तुम्ही कारवाईची मागणी करतायत, मात्र दुसरीकडे पाहिलं तर काल थोरात यांची कन्या, त्यांची बहीण, त्यांचे जावई यासह असंख्य कार्यकर्ते रात्रभर पोलीस ठाण्यात होते. त्यांचा आरोप होता की आमच्या तक्रार घेत नाहीयेत, या ठिकाणी पालकमंत्री किंवा सरकारकडून दबाव टाकला जातो. माझं स्टेटमेंट 12 वाजताच होतं. मी स्वतः पोलिसांना म्हणतो तुम्ही तक्रार घ्या, गुन्हा दाखल करा आणि जी काही योग्य कारवाई आहे ती केली पाहिजे. याच्यामध्ये आम्ही कोणीही भाग घेणार नाही. पोलिसांनी मला नाही फोन लावला. मी त्यांना सांगितलं की हो असं काही तुम्ही विचार करू नका, जर तुमच्या मनात असेल तर. आणि मग त्यांनी योग्य ती कारवाई केली. गुन्हा दाखल केला गेलाय आणि त्यांना शोधून ते अटक करतील. तो त्यांचा आणि पोलीस प्रशासनाचा विषय, तो विषय तिथं संपतो. आता त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मग आता दुसरी जो पैलू आहे त्या संदर्भात पोलीस प्रशासन काय करतं आणि निवडणूक आयोग काय करतं हे आम्हाला पाहिजे. बाप या शब्दावरून सुरू झालेलं सुरुवातीचं राजकारण आता वेगळ्या वळणावर गेले असं वाटतं. हे कोणी सुरू केलं याचा विचार तुम्ही केला पाहिजे. हे वाक्य कोणी सुरू केलं, हा वाद कोणी सुरू केला आणि ज्या पद्धतीने आज काल त्यांचा घटना निषेध झाला, ठीक आहे, काय अडचण नाही. परवा याच तालुक्यामध्ये येऊन जे माझ्याबद्दल बोललं गेलं की हा मुलगा डोक्यावर पडला. संतोष साळुंके, C24 तास, लोणी.